पुढची बातमी बाबा, सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नको आहेत असं राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची आता मवियानं भेट घेतली, त्यावेळी आता सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका या नको आहेत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार मवियाचे अनेक नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। यावेळी सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नको आहेत अशी मागणी जी आहे ती आता राज ठाकरेंनी केलेली आहे। राज ठाकरे यांनी आता निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे। राज ठाकरे यांची ही मागणी आता निवडणूक आयोग कशा पद्धतीने पूर्ण करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत अशी मागणी जी आहे ती आता राज ठाकरेंनी केलेली आहे। दरम्यान राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात, शरद पवार शिष्टमंडळामध्ये होते। मवियाचं एक शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीला दाखल झालं। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित होते। मविया मनसे नेत्यांचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला दाखल झालं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीतून आयोगाच्या भेटीला जाईपर्यंतचा प्रवास जो आहे तो केलेला होता। आमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ही लोकशाहीची निवडणूक जी आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे। त्याच्या संदर्भामध्ये आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी वारंवार जे आहे ते सांगितलेलं आहे की त्याने कसे वोट डिलीट केले जातात, कसे वोट ॲड केले जातात, मतदार यादीचे कसा खेळखंडोबा करण्याचं काम केलं जातं, या संदर्भामध्ये जे आहे ते आमचं मत आहे। आज आम्ही का जातोय निवडणूक आयोगाकडे याची मला असं वाटतं कारणच तीच आहे की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत, अनेक दुपार मतदार आहेत, अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत। तर ही जबाबदारी काय फक्त विरोधी पक्षाची आहे का? ही जबाबदारी काय फक्त निवडणूक आयोगाची आहे का? ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, अगदी माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे। त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी जे आहे ती आज निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली आहे। जे काही मुद्दे होते निवडणुकांमध्ये, ज्या काही त्रुटी होत्या निवडणुकीच्या पद्धतीमध्ये, या सुद्धा सांगण्याचा प्रयत्न ज्या आहे त्या सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचून या सगळ्या संदर्भामधल्या शंका ज्या आहेत त्या उपस्थित केलेल्या आहेत।